महाराष्ट्रात गायरान जमीन आणि आदिवासी जमिनींवर उभारल्या जात असलेल्या सौर प्लांटच्या अन्यायाविरोधात आदिवासी कन्या रणरागिणी नेत्या संगीताताई कडाळे थेट रिंगणात उतरल्या आहेत. आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय, गायरान जमिनींची लूट आणि वाढती बेरोजगारी या गंभीर प्रश्नांवर संगीताताई कडाळे यांनी ठोस आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. या अन्यायाविरोधात विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आजपासून ताईंचे उपोषण सुरू झाले असून आज उपोषणाचा पहिला दिवस आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असा ठाम निर्धार यावेळी संगीताताई कडाळे यांनी व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्रात कुठेही आदिवासी समाजावर अन्याय झाला तर तो अन्याय सहन केला जाणार नाही. त्या प्रत्येक लढ्यात आम्ही उभे राहू असा स्पष्ट आणि खणखणीत इशारा संगीताताई कडाळे यांनी प्रशासनाला दिला आहे. हा लढा केवळ उपोषणाचा नाही, हा आदिवासी हक्कांचा, जमिनीच्या संरक्षणाचा, येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याचा निर्णायक संघर्ष आहे. याच्या संदर्भामध्ये तुमच्याकडे ज्या फाईल्स असतील, जे कागदपत्र असतील आणि जे कोणी असतील त्यांना सगळ्यांना इथे घेऊन या. पुढे काय करायचं हे स्वतः मी बघते. हो चालेल. आता आपण आहोत विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत आणि विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आपण बघतोय की बरेचसे आंदोलनं या ठिकाणी चाललेलं आहे. तर त्याचबरोबर या ठिकाणचं जे आंदोलन आहे, संगीताताई कडाळे यांनी जे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे, तर आपण थेट कार्यकर्ते संगीताताई कडाळे यांची भेट घेण्यासाठी आलोय. ताई नमस्ते. जय आदिवासी, जय भीम, जय संविधान. मी आदिवासी कन्या संगीता कडाळे. आजपासून माझं विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आंदोलन चालू झालेलं आहे. तर माझा आंदोलनाचा मुद्दा जो आहे, गायरान जमिनीवरती सोलर प्लांट जे बसवलेले आहे, ते सोलर प्लांट या राज्य सरकारला मला सांगायचं, हे सोलर प्लांट तात्काळ बंद करण्यात यावा आणि ह्या ज्या जमिनी आहे आमच्या आदिवासी समाजाला देण्यात यावा, जेणेकरून जो काही समाज आमचा घरादारापासून, जमिनीपासून वंचित झालेला आहे, ह्या समाजाला त्या जमिनी देण्यात यावा. आणि दुसरा विषय जो आहे, पूर्वीपासून तुम्ही आदिवासी समाजाला ज्या जमिनी दिलेल्या आहे त्या जमिनी त्यांच्या नावावर तात्काळ करून देण्यात यावा. अन्यथा आम्ही आत्तापर्यंत खूप संयम बाळगला, इथून पुढे संयमाची भाषा नसणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत माणसांचे आंदोलनं बघितले, जेंट्स लोकांचे आंदोलनं बघितले. आता इथून पुढे आजपासून हे लेडीजचं आंदोलन ह्या विभागीय आयुक्त इथे सुरू झालेलं आहे. तरी मला एक मागणी माझी दुसरी अशी आहे की येत्या आत्ता जी नगरपालिकेची भरती होणार आहे, या नगरपालिकेच्या भरतीमध्ये आमच्या आदिवासी समाजाच्या मुलींना, मग तो शहरातला असेल, खेड्यातला असेल, ग्रामीण भागामधला कुठलाही असेल, तरी त्याला ह्या भरतीमध्ये भरती करून घेण्यात यावा. कारण की एवढे शिकून सवरून ते अजूनही वंचित आहे प्रत्येक गोष्टीपासून. आणि मला माझ्या समाजाला सुद्धा हात जोडून विनंती आहे, तुमची एक बहीण म्हणून, तुमची एक आई म्हणून, एक मुलगी म्हणून आज मी तुमच्यासाठी इथं लढत आहे. तर तुम्ही सगळ्या समाजाने मला सपोर्ट करायचा आहे आणि सगळ्यांनी इथं यायचे आहे. कोणाचे कसलेही प्रॉब्लेम असू द्या, कसल्याही फाईल्स असू द्या, माझ्यापर्यंत घेऊन यायचे आणि थेट मला संपर्क साधायचा. आणि ह्या सरकारने जर ह्या गोष्टीची लवकरात लवकर दखल जर घेतली नाही तर त्याला लढण्यासाठी किंवा लढण्यासाठी मी स्वतः खंबीर आहे. जय आदिवासी, जय भीम, जय